माझ्या कथेचे नाव आहे घाऱ्या. 20 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. अमोल त्यावेळी मुंबईमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होता. दिवाळीच्या सुट्टीला सरवड्यामध्ये घरी आला होता. त्याची सुट्टी संपवून मुंबईला परत जाण्याची वेळ जवळ आली. अमोल अमोलच्या आईनं अपर्णानं त्याला विचारलं, अमोल, तुला जाताना खायला काय देऊ? मम्मी, मला लाडू, चिवडा, चकली असं दिवाळीतील फराळाचं काय देऊ नकोस. कंटाळा आलाय ते खाऊन. अरे मग काय देऊ तुला? अपर्णानं विचारलं. मम्मी, मला घाऱ्या करून दे. मला घाऱ्या आवडतात, अमोल म्हणाला. ठीक आहे, देऊया की. पण आता आयत्या वेळी भोपळा कुठून आणायचा? अपर्णा म्हणाली. आणि जरा वेळ विचार करून थांबून माझ्याकडे वळून म्हणाली, हो, तुमच्या माहितीत भोपळा कुणाकडे मिळतोय का बघा की. मग मी मोटरसायकल घेऊन मालवे, उंदरवाडी, बोरवडे, कासारपुतळे, कासारवाडा अशी बरीच गावे धुंडाळली. भोपळा काय मिळाला नाही. मग सरळ राधानगरीस गेलो. आमच्या मेहुण्यांच्या मुलग्याने संदीपनं मला विचारलं, काय विशेष? का आला होता सर? मी त्याला सर्व परिस्थिती सांगितली. अमोलला जाताना भोपळ्याच्या घाऱ्या हव्या आहेत, पण भोपळा कुठेच मिळत नाही. तेव्हा भोपळा शोधत शोधत इथपर्यंत आलोय. संदीप म्हणाला, कालच अमोल आला होता. त्याला काही कपडे हवी होती, ती मी त्याला दिली पण. असं म्हणून थांबून तो मला म्हणाला, सर, भोपळा बहुतेक पडळीमध्ये मिळेल तुम्हाला. मी मोटरसायकल तशीच पडळीकडे वळवली. पडळीमध्ये आमचे बरेच जुने विद्यार्थी होते. त्यापैकी एकाकडे चौकशी केल्यानंतर एका घरात भोपळा मिळेल असं त्या विद्यार्थ्यानं सांगितलं आणि त्यानं ते घर पण दाखवलं. त्या घरात गेलो तेव्हा त्या घरामध्ये एक म्हातारी बाई आणि तिचा नातू असे दोघेच राहतात असं समजलं. त्या मुलाला मी विचारलं, घरात कुणी नाही का? आजी असती या, पण ती शेताकडे गेली या, तो म्हणाला. बाळ, जरा बोलावून आणतोस का? माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडं, मी म्हणालो. तो मुलगा शेताकडे पळाला. थोड्याच वेळात एक 60ची 9 वरीतील म्हातारी आजी येताना मला दिसली. ती घरात येताच तिनं डोक्यावरची बुट्टी खाली ठेवली आणि हातपाय धुवायला नानीकडे गेली. हातपाय धुवून पदराना हात आणि तोंड पुसत ती परत आली. भिंतीला टेकून बसली आणि आमच्याकडे बघून म्हणाली, कोण तुम्ही? का आलता? आजी, तुमच्याकडे भोपळा मिळेल म्हणून आलो होतो, मी म्हणालो. होतं भोपळं, पण सगळं संपलं. राधानगरीच्या बाजारात रविवारी सगळं विकलं, आजी म्हणाली. आजी, माझा मुलगा मुंबईला शिकायला आहे. त्याला घाऱ्या खायची इच्छा झाली आहे. 4 घाऱ्या जाताना घेऊन पण जाणार आहे. मी लांब सरवड्याहून भोपळा शोधत शोधत इथपर्यंत आलोय. तेव्हा एखादा भोपळा असेल तर द्या. त्याचे पैसे द्यायला मी तयार आहे, मी कळकळीनं म्हणालो. एवढं माझं सविस्तर बोलणं ऐकल्यावर आजी उठली. बघतो बाबा एखादा माळ्यावर हाय काय, असं म्हणून तिनं शिडी लावली. ती माळ्यावर गेली. येताना एक भोपळा घेऊनच खाली आली आणि म्हणाली, नशीब आहे बाबा तुझं, एकच होता, घेऊन जावा. मी झडप घालून भोपळा ताब्यात घेतला. आजी, किती पैसे द्यायचे? मी विचारलं. बाबानो, इतक्या लांब एका भोपळ्यासाठी आला सा? पैसे नग मला, घाला तुमच्या पोराला घाऱ्या करून, असं म्हणून ती चुलीकडे वळली. मी बाहेर आलो. तिचा नातू अंगणात बाहेर खेळत होता. त्याच्या हातात एक 10 रुपयाची नोट दिली आणि म्हणालो, मुला, बिस्किट पुडा आणून खा हा. घरी आलो. अपर्णाला खूप आनंद झाला. लगेच भोपळा फोडला. त्याच्या बिया उन्हात एका ताटात वाळत घातल्या
वाळल्यानंतर त्या सोलून खाता आल्या असत्या. भोपळ्याचे तुकडे करून खिसून लगेच शिजवायला टाकला. गूळ वगैरे घालून छानपैकी घाऱ्या तयार केल्या. अमोल, घाऱ्या कशा झाल्यात बघ की, अपर्णा म्हणाली. नको मम्मी, मी आता मुंबईत गेल्यावरच खाईन, अमोल म्हणाला. संध्याकाळी अमोल व मी मिळून त्याची बॅग भरली. एका स्टीलच्या डब्यात घाऱ्या घातल्या आणि त्या डब्याची एक वेगळी पिशवी तयार केली. रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान कोल्हापूर स्टँडवरून लक्झरी गाड्या मुंबईसाठी सुटतात. सकाळी 6 ते 7 वाजता मुंबईत पोचतात. त्यामुळे आम्ही थोडंसं खाऊन 8च्या दरम्यान मारुती कार घेऊन बाहेर पडलो. मी, अमोल, अमिता, अपर्णा व भागवत असे 5 जण गाडीत होतो. गाडी तुरुंब्याच्या गणपतीपर्यंत पोचली असेल. अमिता म्हणाली, अमोल, अरे घाऱ्यांचा डबा घेतलास ना? अमोल एकदम चमकला आणि म्हणाला, अरे रे रे, सॉरी हा, घाऱ्याच्या डब्याची पिशवी डायनिंग टेबल जवळच राहिली. मी पटकन गाडी थांबवली. आता काय करायचं? अपर्णाने विचारलं. परत जाऊन पिशवी आणूया, कारण घाऱ्यांसाठी बरेच कष्ट केलेत, असं म्हणून मी गाडी मागे वळवली. घरी आलो. डायनिंग टेबल जवळची पिशवी गाडीत ठेवली आणि परत गाडी कोल्हापूरच्या दिशेनं सुरू केली. या सगळ्या गडबडीत कोल्हापुरात पोचायला 10:30 वाजले. बुकिंग केलेली लक्झरी गाडी लागली होती. लोक बसले होते. आम्ही अमोलची सीट त्याला शोधून दिली. बॅग आणि पिशवी वर कॅरेजमध्ये ठेवली. गाडी सुटली. अमोलला निरोप दिला. सकाळी सकाळी अमोलचा फोन आला. मी व्यवस्थित पोचलो. मी दादरला उतरलो. पण एक गोष्ट झाली की घाऱ्यांची पिशवी चुकून कोणीतरी नेली आहे. बहुतेक ठाण्यात उतरण्यापैकी कोणीतरी नेली असेल. मी बसलो त्याच्यावर. कॅरेजमध्ये फक्त माझी बॅग मिळाली, पण घाऱ्यांचा डबा असलेली पिशवी काही केल्या मिळाली नाही. खूप शोधलं. दैव देतं, कर्म नेतं. एवढ्या अट्टापिट्टानं तयार करून दिलेल्या घाऱ्या काही नशिबातच नव्हत्या. असंच काहीतरी बडबडून मनाची समजूत करून घेतली आणि गप बसलो. वास्तविक माझी गोष्ट इथं संपायला पाहिजे, पण पुढचा किस्सा खूपच महत्वाचा आहे. त्याच दिवशी एक 50चे गृहस्थ अमोलच्या हॉस्टेलमध्ये अमोलला शोधत शोधत आले आणि त्यांनी अमोलच्या घाऱ्या असलेली पिशवी अमोलच्या ताब्यात दिली. अमोल आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच राहिला. अमोलला काय बोलावं ते कळेना. त्याने त्या गृहस्थांना बसायची विनंती केली. ही पिशवी तुमच्याकडे कशी आली आणि माझा पत्ता तुम्हाला कुणी सांगितला? अमोलनं विचारलं. बाळ, मला जरा पाणी देशील? सर्व सांगतो. अमोलनं त्यांना पाणी दिलं. पेलावर पाणी पिऊन ते सांगू लागले. माझा मुलगा कोल्हापूरला KIT कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करतोय. त्याला भेटायला मी कोल्हापूरला गेलो होतो. परत येताना मी तुझ्याच लक्झरी बसमध्ये होतो. धावपळ झाल्यामुळं बसमध्ये मला झोप लागली होती. कळवा नाका कधी आला ते कळलंच नाही. तेवढ्यात क्लीनर ओरडला, कळवा नाका उतरा. मला कळवा नाक्याला उतरायचं होतं. डोळ्यात झोप होती. गडबडीमध्ये उतरताना मी तुझी पण पिशवी घेऊन उतरलो. उतरल्यावर लक्षात आलं की मी कुणाची तरी पिशवी घेऊन खाली उतरलोय. हे लक्षात आलं तोपर्यंत ती बस निघून गेली होती. मला खूप वाईट वाटलं. ते थोडा वेळ थांबले. ही पिशवी माझीच हे कसं काय कळलं तुम्हाला? अमोलनं विचारलं. सांगतो. मी शांतपणे घरी गेलो. पिशवी उघडून डबा पाहिला. आतमध्ये घाऱ्या होत्या. डबा बंद केला. पिशवी निरखून पाहिली. ती कुठल्या तरी दुकानची होती. त्यावर इंडियन क्लॉथ स्टोअर्स, काळेबेरी ब्रदर्स, राधानगरी असं लिहिलं होतं. त्यावर फोन नंबर पण होता. मी विचार केला, ज्याचा डबा होता
त्यानं त्या दुकानातून काहीतरी कपडे खरेदी केली असावीत. बघू काय ट्रेस लागतोय काय, म्हणून मी त्या नंबरवर फोन केला. कुणी संदीप काळेबेरे नावाच्या व्यक्तीनं फोन उचलला. कदाचित ते दुकानचे मालक असतील. त्यांना मी म्हणालो, मी मुंबईहून बोलतोय. तुमच्या दुकानचं नाव असलेली एक डबा असलेली पिशवी मी चुकून कुणाची तरी उचलली आहे. तेव्हा तुमच्या माहितीमध्ये कोण आहे काय, की जो आज मुंबईला आला आहे आणि ज्यानं तुमच्या दुकानातून कपडे खरेदी केलेले आहेत? दुकानदाराने मला एकच प्रश्न विचारला, डब्यात काय आहे? मी त्यांना सांगितलं, डब्यामध्ये घाऱ्या आहेत. आणि दुकानदाराने जी माहिती सांगितली ती ऐकून मी खूपच समाधान पावलो. अहो, तो माझ्या आत्तीचा मुलगा, अमोल त्याचं नाव. तो VJTI कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला आहे. मग मी त्यांना विचारलं, कुठं राहतो तो? तो होय, हॉस्टेलमध्ये राहतो, दुकानदार म्हणाले. मग मी त्यांच्याकडून संपूर्ण नाव, इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव, वर्ग, हॉस्टेलचं नाव वगैरे सर्व माहिती घेतली आणि मी शोधत शोधत इथं आलो. हॉस्टेलमध्ये आल्यानंतर सर्वांनी तुझी खोली दाखवली आणि मी तुझ्यापर्यंत पोचलो. काका, धन्य आहात तुम्ही, अमोल म्हणाला. अरे, मी पण एका मुलाचा बाप आहे. माझा मुलगा पण इंजिनिअरिंग शिकतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट फक्त बापच करू शकतो. थँक्यू.